भगवंताची जी एक लीला असते, सुख दुःख, सुख दवा एवढा आहे आणि दुःख पर्वता एवढा आहे. पण ह्याच्यातून जर मनुष्यानं त्या दुःखाच्या संकटातून जर परमेश्वराची आठवण केली तर आपला हे लोक आणि परलोक सफल होतो. मला हा ज्या गावाचं फेरफार समजावं लागेल, त्या नाण्याला गावाचं खरोखरच आज जाणार मला प्रासादिक नाट्य भारू भजन मंडळ व श्री शौचादेव प्रासादिक नाट्य भारू भजन मंडळ दोन्ही मंडळाला आज तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिली. तेव्हा प्रथम या नाण्यालकर गावाचं ग्रामस्थाचं मी मनापासून आभार मानतो. आणखी आज महाराष्ट्राच्या आमच्या कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि माझे सद्गुरू कैलासवासी धोंडीबाई अनुषे यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. माझे मार्गदर्शक मारुजी महाराज, दाखलू महाराज, विठ्ठल महाराज, गोविंद महाराज, आमचे जानकर महाराज यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो आणि बसलेले संत मायबाप यांच्याही चरणावरती आम्ही नतमस्तक होतो आणि आम्ही आमच्या मार्गाला सुरुवात करतो. आणि तसंच मगाशी आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. त्या दोन्ही आमच्या माऊल्या आहेत, ते महाराज आमचे दाडोबा प्रासादिक नाट्य भारू भजनाचे तेच मंडळ या ठिकाणी पुढे होतं. पण काहीतरी दुःखद घटना झाली. आमच्याच एक समाजाचे तरुण 10 दिवस झाले ते लग्न करून आणि ते आज आपल्याला सोडून वैकुंठवासी झाले, ब्रह्मलीन झाले. तेव्हा सर्वांनी आपण बसलेल्या जाग्यावरती 1 मिनिटासाठी त्यांना ठीक आहे सर्वांना आपण श्रद्धांजली केलेलीच आहे. तेव्हा त्यांच्याही आत्म्यास या पांडुरंगानं, या भगवंतानं चिर शांती लाभावी हीच आमचं मंडळ परमेश्वराकडे अरदास करतो आणि आम्ही आमच्या बाळाला सुरुवात करतो. हालो हालो कर्पूर गौरम करुणावतार संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे तुझ्या पायरीसी सदा
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री आज या ठिकाणी हा भगवान भोलेनाथांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे. अगदी बरोबर. म्हणून आपल्याला सुद्धा ज्याच्या गावाला जायचंय त्याचा सुद्धा गुणगान गायला पाहिजे. अगदी बरोबर. बरोबर आहे. हो, त्याचंच गुणगान गायचंय आणि तोच रस्ता पकडायचा आहे. त्या रस्त्यानं आपण पुढून निघून जायचंय. अगदी बरोबर. आपण समोरची मंडळी मागणं येणार आहे बरं का, ते पण आपण तपासलं पाहिजे बरं का. नंतर बोलू. चालू करा. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती
हॅलो हे पहा कृष्णा जाधव आणि कार्तिक जाधव या दोघाही जणांना हे नाचणाऱ्या मुलांसाठी 101 रुपये बक्षीस दिले. नसू दे वेळ जरी नसला तरी चालेल, पण मला प्रथम आयोजक मंडळाला मी विनंती करीन की महाराज तुम्ही प्रथमच सांगितलं की दोन्ही बसण्याला गालबोट लागेल असं कोणीही वर्तणूक करू नका, बरोबर ना महाराज? ही नोंद ठेवा तुम्ही, नोंद. आणि तुम्हाला आता एक वाक्य सांगतो महाराज, आम्ही संगीत बारी केली शास्त्रानुसार पंचपादी जी आहे महाराज, आम्ही याच ठिकाणी शिवलिंगाची आज तुम्ही स्थापना केलेली आहे महाराज, परंतु जी सांप्रदायिक जी पंचपदी आहे ती आम्ही केली महाराज. कमिटी तुम्ही देण्यात ठेवा. आणखी त्या समोरच्या मंडळाने ही पंचपदी केलेली आहे. कुठल्या मंडळाने कोण जर पंचपदीमध्ये जर शायरी जर कोण घेत असेल ना महाराज, तुम्ही सांगितल्याशिवाय भजन चालू करणार नाही. आणखी दुसरा विषय, तो कोणतरी येतोय पंढरपूरला निघाली. अरे महाराज तुम्ही एकच आपण घेताय. तुम्ही आम्ही ना जवळजवळ या पाटण भागामध्ये आम्ही वर्षातनं 1 किंवा 2च सामने करतो. आमची मंडळ पूर्ण मुंबईला असतं. आम्ही या ठिकाणी कशासाठी सामना करतो? एक आमच्या ह्या मंडळाचं नाव आणि आमच्या मातेच्या नावासाठी आम्ही सामना करतो. दुसरा विषय, ग्रामस्थ तुम्ही देण्यात ठेवा. यांनी गवळण घेतली, हरामखोराचे म्हणले. शास्त्रामध्ये जर हिंदी असलं तर आम्हाला दावायचं, तरच भजन करायचं. भजन काय म्हणलं तुम्हाला मी सांगत आलोय, शिकवत आलोय भजन कसं करायचं ते. अरे महाराज तुम्ही काय बोलताय काय नाही ह्याचं तरी तुम्हाला भान आहे का? आमच्या तोंडातून कोणता शब्द वेळ वाकवू करता? काय म्हणलं? गाढवं नसतात. हे काय एक मिनिट काय का, जर आम्ही गाढवं असेल आणि आमची सगळं तुम्ही मी भजन करताय, मग तुम्ही कोण झाला? गाढवं जर नाचत असतील तर समोरचा कोण असेल? बोलताना जरा भान देऊन बोला. अहो महाराज कसं आहे माहितीये का, त्यांचं भजन नाही, तमाशा आहे तमाशा. आणि भजन कसं करायचं हे तुम्ही सांगायचं आम्हाला गरज नाही. आणि शिकवूही नका, इथून पुढे शब्दही काढू नका. आमच्या मागून कसं चालता येईल ना एवढंच बघा, बाकी जमलं नाही त्याला. बोलू दे. तुम्ही आज जाणून बुजून दुसरी बारी घेतली, आम्ही पण जाणले. पण महाराज तुला माझ्याच मागण्यात चालय ना ग. 2 दिवस केलं तर ना भजन बंद करणार नाही, हे लक्षात ठेवून. अरे भक्त महाराज दशरथ सूर्यवंशी महाराज यांच्याकडून या उभारीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. जरा बाबा जरा दे इको थोडासा कडक दे, जरा कडक रिप्ले भेटत नाही काय नाही. हॅलो 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 हा ठीक आहे चला. हॅलो श्री हरी काय घाबरायचं फुटीच्या फुटलं मंडळाचं उद्या मंडळांनी भात रांगाची तयारी करायची. ओम नमः शिवाय.
नमो शिव हर शिव महादेव ओम नमो शिव हर शिव महादेव आणि उपकार करून जो काय केलं महाराज सांग उतर धरीला जरा समजून घ्या 4 दिवस ओरडतो आणि 4 दिवस कार्यक्रम सलग चालू आहे 4 दिवस नाही, 8 दिवस आहे असू द्या बोला सोपा मंत्र राम नाम सोपा मंत्र राम नाम सोपा मंत्र राम नाम आणि त्याने होई सर्व काम साधनाचा श्रवण आयुष्यात सोपे होते वामना महोत्सव बरे साधन उत्तम उत्तम बरे साधन उत्तम उत्तम बरे साधन उत्तम उत्तम हरी वारी असम गात तुमचे नाम वंदू केली अवतार धरणी सहज अवतार धरणी सहज पत्र धन्याला वैकुंठला
गावाचं नाव आहे. तुम्हाला नाव मी आधीच सांगितलं संतोष विचारे म्हणून. यांनी देखील 100 रुपये देऊन मंडळ सदस्य म्हणून करू. महाराज बोला. पत्र पाठवलं हो, पण समोरच्या मंडळाला पत्र पोचलं पण पाहिजे. पोचते किंवा किती वेळ तुम्हाला सांगा. बिना पत्त्याचं पत्र पोचलं पण पाहिजे का नको. पोचते हे बघा. शेळके महाराज काय करूया. महाराज रुपाली शशिकांत जाधव त्यांच्या स्मरणार्थ आमच्या दादांनी 1501 रुपयाचं पार्सल सुचवलं हे पहा. जे धारेश्वर नाट्यरूपी भारुड भजन मंडळ म्हणजे फुरसाळ पांगोळे धारेश्वर विभाग तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्याकडून सुद्धा या रंगीसंगीत वारीला 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाचं सदस्य आहे. महाराज गडबड करू नका. लक्ष द्या जरा. महाराज काय नाम नाम मुक्काम पोस्ट निरंजनपूर जिल्हा लक्षपूर प्रांत मानव देशभरामध्ये शास्त्रपतीचे तिकीट घ्यावे आत्मपतीचे आणि नक्की बायको आणली मला, नक्की बायको आणली मला, नक नाही तिला, नक्की बायको आणली मला, नक नाही तिला. जोहार माई बाप जोहार, जोहार माई बाप जोहार, जोहार माई बाप जोहार. जोहार माई बाप जोहार, माझी नक्की बायको घरवार. हे नक्की पहिलं नव्हतं का दिसलं. आणि खावया माती आंब्याचा खाऱ्या आणून द्या वाकीची माय बाप जोहार. आणि नक्की बायको आणली मनाने लागलाय. तिनं काय केलं. माझी धरोनी हनुवती. कशी कशी माझी धरून हनुवती, माझी धरून हनुवती. माझी बायको मोठी तुझी सांगत पडली खोटी. आणि माझी धरून हनुवती माझे आनाची माय बाप माय बाप जोहार. आणि त्याचे करा तुम्ही पालन. कसं सांगतो वर्तमान फार सावध ऐका की जी माय बाप द्वार द्वार माय बाप द्वार न माझा. माझी बायको लादाई
एका जनार्दनाचा महाल, एका जनार्दनी मारे. आणि सांगतो वर्तमान भाल, माझा खोटा नाही माझा खोटा नव्हे समाचार. परब्रह्मी वास करार की जी माये बाप जोहार. काय म्हणता? काय मगाशी म्हणलं चालय मला काय नाद करायचं संभाळ घसरेल पायरे, इशारा धोक्याचा हाय रे. आणि वाढण्याचा वाघ तुझ्या लागला या वाघ तुझ्या बापाला फेडणार. ओम नमो श्री जगदंबे. करून तुझा आंबे, करून तुझा आंबे, डबावर थापर तुंतुण्याचा.
म्हणण्यात आपल्याकडे वेळ नाही, वेळ कमी आहे. आदरणीय नितीन दादा काळेसाहेब मालगण यांच्याकडून आता झालेल्या पवाडाला उत्स्फूर्तपणे त्यांनी दाद दिली. आदरणीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले सातारचेच त्यांचे मूळचे गाव आणि एका कोयने शेजारी असणाऱ्या त्यांचे दरे गावातले त्यांचे जन्मस्थान गाव. आणि खरोखर आम्हाला देखील आनंद आहे. आम्ही जरी सांगलीचे जरी असलो तरी मूळचं आम्ही सातारचं हे देणं ठेवा बघा मोठे. आम्ही पुराव्याशी बोलतो. काही कालांतराने आम्ही सांगली जिल्ह्याला जॉईन झालो. पूर्वीचं आम्ही सातारच. आम्हाला अभिमान आहे आमच्या या छोट्याशा खेडेगावातील आज महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशात ज्याचे नाव वाचतं ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि यांच्या या पवाड्याला आदरणीय नितीनदादा काळेसाहेब मालगणचे यांनी एकूण 5,001 निलेश जाधवजी आमचे साऊंड सिस्टम वाले त्यांना पण थोडं वाटलं बरं का. त्यांनी सुद्धा या पवाराला 201 रुपयाचा महाराज बोला बोला बोला. दारोडे बंद करा आता. लोकांना कला बघायचे. हा ठीक आहे. आठ